नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये नागपंचमी विशेष खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे. चक्क समर समर आता स्वतःच्या काकूला रंगे हात पकडणार आहे. इतके दिवस जी काकू त्याला साधी भोळी वाटत होती, तिचा चेहरा आता समर स्वतःहून फाडणार आहे. तेव्हा नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे, सगळं सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो राजवाड्यांच्या घरामध्ये नागपंचमीची लगबग सुरू आहे. परंपरा अशी आहे की आजच्या दिवशी काही एक चिरायचं नसतं, तळायचं नाही. सगळा स्वयंपाक उकडीचा आणि विशेषतः राजवाड्यांची सान असलेली पुरणाची धिंड मोठ्या सुनेने म्हणजे स्वानंदीनेच बनवायची असते. मल्लिकाने मुद्दाम स्वानंदीला एकटीला हे सगळं करायला लावलेलं असतं, जेणेकरून ती थकेल आणि तिच्या हातातून काहीतरी चूक होईल, काहीतरी चूक घडेल. पण आपला समर तो आपल्या बायकोची मदत करत असतो. समर आपल्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. जे काम करायला त्यांना पहाटेचे 4 वाजणार असतात, ते समरच्या साथीमुळे 1 वाजताच उरकलेलं असतं. रात्रीचे 1 वाजलेले असतात, पूर्ण घर झोपलंय, पण हे दोघेही किचनमध्ये राबतच असतात. समर कपाळावरती घाम पुसत म्हणत असतो, स्वानंदी, अरे बापरे, अहो किती हा पसारा आणि किती हे पदार्थ. खरं सांगू, तुमच्या हातच्या या पुरणाच्या धिंडीचा सुगंध आता संपूर्ण राजवाड्यांच्याच घरामध्ये दरवळतोय. चला, आता आपलं काम जवळपास संपलंय, आता आपण झोपूया. उरलेलं काम सकाळी पहाटे उठून करू ना. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही अहो, अजून थोडंसं काम बाकी आहे. ही दिंड व्यवस्थित सेट करायला हवी, वरचं आवरण नीट लावायला हवं. तुम्ही जा, मी आलेच. तसं पण उद्या आपल्या घरामध्ये नागपंचमीची खूप मोठी पूजा आहे. तुमचं फ्रेश असणं खूप महत्त्वाचं आहे. पण समर मात्र तिचा हातच पकडतो आणि बोलतो, हे बघा स्वानंदी, मी काय तुमची फक्त नॉमिनल मदत केली आहे. खरं तर सगळं श्रेय आणि कष्ट तुमचेच आहेत. तुम्हाला आता खूप झोप आली असेल ना, आणि उद्या पहाटे उठून पूजेची, नैवेद्याची सगळी तयारी तुम्हालाच करायची आहे. आणि माझं जितकं फ्रेश राहणं महत्त्वाचं आहे, मला जितका आराम महत्त्वाचा आहे, तेवढा तुम्हाला सुद्धा आहे ना. तुम्ही माझ्या तब्येतीची काळजी घेता, पण स्वतःची मात्र बिलकुल घेत नाही. हे बघा, मी तुमचं काही एक ऐकणार नाही आहे, चला आतमध्ये. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते, अहो फक्त एकच गोष्ट राहिली आहे, ती मला करू द्या, मग आपण जाऊ. समर बोलतो, अजिबात नाही. इतर वेळी तुम्ही मला माझ्या हेल्थवरून, डाएटवरून किती टोमणे मारत असता. राजवाडे हे खाऊ नका, राजवाडे ते करू नका. मग आता तुमची स्वतःची हेल्थ जपणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ना. जे काही किरकोळ काम राहिलंय ना, ते आपण पहाटे 8 वाजता उठून करू, 4 वाजता उठून करू. पण आता चला, तुमची झोप पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे. असं म्हणत समर अतिशय प्रेमाने पण जबरदस्तीने स्वानंदीला विश्रांतीसाठी घेऊन जातो. आणि मग काय, ते दोघेही रूममध्ये गेल्यावर तिथे मल्लिका आलेली असते. ती एखाद्या सापासारखी किचनमध्ये शिरते. ती फक्त वाटच बघत असते की कधी स्वानंदी किचन सोडेल, आणि याच संधीचा फायदा घेऊन ती आता किचनमध्ये येते. तिला कोणत्याही परिस्थितीत स्वानंदीने बनवलेली पुरणाची धिंड नासवायची असते. तिकडे तिकडे डबे उघडून बघत असते. मल्लिका एक एक करून सगळे मागचे डबे उघडून बघत असते. स्वतःशी चिडचिड करत ती म्हणत असते, अरे देवा, या कार्टीने कुठे ठेवली आहे पुरणाची दिंड. ती आज खरोखर बाद झालीच पाहिजे. उद्या देवाच्या ताटामध्ये खराब धिंड गेलेली पाहून आजींचा पारा चढणार आणि ही स्वानंदी या घरातून कायमची आऊट होणार. पण या स्वानंदीने पुरणाची दिंड लपवली कुठे, कुठे लपून ठेवलंय. आणि तेवढ्यातच मागून अचानक कुणाच्या तरी पावलांचा आवाज येतो. स्वानंदी तिथे पाणी प्यायला आलेली असते. मल्लिका दचकते, घाबरते. स्वानंदी बोलते, काय शोधताय काकू एवढ्या रात्री? नाही म्हणजे एवढ्या अंधारात काही हरवलंय का, की कुणाची झोप उडवायला आलाय? मल्लिका बोलते, काही नाही, मी फक्त पाणी प्यायला आले होते, मला तहान लागली होती. स्वानंदी बोलते, कसं आहे ना काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे हे घाणेरडे आणि कुटीर मनसुबे मी या घरामध्ये कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुम्हाला काय वाटलं, मला तुमचा प्लॅन समजणार नाही? मी या घरामध्ये का आली आहे माहिती आहे का? तुम्हाला एक्सपोज करायला, तुमचा खरा चेहरा आजींसमोर आणि या घरासमोर आणायला. त्यामुळे मी जोपर्यंत या घरात खंबीरपणे उभी आहे ना, तोपर्यंत तुमचा हा प्लॅन मी कधीच फत्ते होऊ देणार नाही. त्यामुळे जा गपचूप झोपा, उगाच अंधारात धडपडाल. स्वानंदी तिला चांगलाच टोमणा मारते आणि तिथून निघून जाते. मल्लिका रागाने अक्षरशः थरथर कापत असते. तिचे डोळे रागाने लाल झालेले असतात. मल्लिकाला आता समजलेलं असतं की स्वानंदी अतिशय हुशार आहे. त्यामुळे ती स्वतः न जाता सुष्मिताला मोहरा बनवते. सुष्मिताला अतिशय गोड गोड बोलत स्वानंदीच्या रूममध्ये पाठवते. सुष्मिता हसत येते आणि बोलते, ताई, अगं झोपली नाहीस का अजून? आणि मला एक सांग, पुरणाची दिंड वगैरे बनवली आहेस ना तू? झाली ना सगळी तयारी? नाहीतर सांग, मी करते मदत. शेवटी आपण दोघी सुनाच आहोत ना या घरच्या. आणि हे ऐकून तर स्वानंदी हसायला सुरुवात करते. ती बोलते, सुश, अगं तू केव्हापासून या सगळ्याची काळजी करायला लागलीस? नाही म्हणजे तुला रील्समधून कधी वेळच मिळत नाही, आणि या गोष्टींचा विचार तू कधीपासून करायला लागलीस? आणि तसं पण तुला कुठे येतं त्यातलं? तू कशाला त्रास घेतेस? मी सगळं करून ठेवलंय, अगदी व्यवस्थित करून ठेवलंय. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा सुष्मिता बोलते, अगो हो, पण ठेवलं कुठे आहेस? म्हणजे नीट झाकून वगैरे ठेवलंयस ना?
तेव्हा स्वानंदी बोलते, हो ग, आपला जो किचन कट्टा आहे ना, त्या कट्ट्याच्या साईडलाच लपून ठेवला आहे मी. उंदीर वगैरे फिरत असतात ना रात्रीचे, उगाच नासायला नको सगळं, म्हणून मी एका मोठ्या पातेल्याखाली व्यवस्थित झाकून ठेवलाय. तू अजिबात काळजी करू नकोस. पण स्वानंदीला काय माहिती, ही सुष्मिता मल्लिकाचीच हेर आहे ते. सुष्मिता खूपच अतिउत्साही झालेली असते. तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक आलेली असते. स्वानंदी आता पुढे बोलते, आणि हो सुष्मिता, उगाच फालतू मॉडर्न ड्रेस घालू नकोस. उद्या पारंपरिक साडीच नेस. उद्या पूजेचा मोठा मान तुला मिळणार आहे, तुला आणि अंशुमनला. त्यामुळे घरच्या सुनेसारखं राहा. सुष्मिता ठीक आहे बोलते. आणि तिला असं वाटतं की तिने जगातलं सर्वात मोठं काम केलंय. आणि मग काय, उड्या मारतच ती आता मल्लिकाच्या रूममध्ये जाते. ती आता सुष्मिताला बोलते, मॉम इन लॉ, येस, फायनली मला पुरणाची दिंड कुठे आहे ना ते मिळालं. अहो, तिने किचन ओट्यावरच कट्ट्यावरच बाजूला लपून ठेवली आहे. तुमच्या लक्षात आलंच नाही का? चला, आता जे तुम्हाला पुढे करायचे ना ते तुम्ही बिनधास्त करा. तेव्हा मल्लिका बोलते, खरं सुष्मिता, आज तू एक नंबर काम केलंयस. या कामासाठी जे म्हणशील ना तो दागिना मी तुला द्यायला तयार आहे. सुष्मिता बोलते, पण मॉम इन लॉ, तुम्हाला का हवंय हे सगळं लोकेशन? कुठे ठेवलंय हे? तुम्हाला का हवंय? तुम्ही नक्की काय करणार आहात? तेव्हा मल्लिका बोलते, अगं तुला नाही कळणार हे सगळं. तू फक्त शांत राहा, मी बघते काय करायचंय. तू फक्त एवढं लक्षात ठेव सुष्मिता, त्या स्वानंदीने सगळ्यांसमोर तुझा कसा अपमान केला होता, तुझं थोबाड फोडलं होतं. हीच गोष्ट फक्त लक्षात ठेव. तिचा बदला घेण्यासाठी आणि तिला या घरातून हकलण्याची हीच एक चांगली वेळ आहे. सुष्मिता ठीक आहे म्हणते आणि निघून जाते. आता मल्लिका आपला काळा डाव साधण्यासाठी सज्ज झालेली असते. पुढे आपण पाहतो तर काय, रात्रीचे 3 वाजलेले आहेत. संपूर्ण राजवाडे शांत झोपलेले आहेत. मल्लिका पुन्हा एकदा किचनमध्ये येते आणि आता तिला कळून चुकलेलं असतं की पुरणाची दिंड कुठे ठेवली आहे ती. तिच्या हातामध्ये एक पावडरची पुडी असते. ती त्या पुरणाच्या दिंडीवर टाकायची असते तिला, जेणेकरून तो पदार्थ पूर्णपणे नासेल आणि विषारी होईल. ती आता पुढे उघडून डब्यात ओतणार. तितक्यातच अंधारातून एक भक्कम हात अतिशय वेगाने पुढे येतो. मल्लिकाचं मनगट इतका घट्ट पकडतो की तिच्या हातातली पुडी खाली पडते. तो दुसरा तिसरा हात कोणाचा नसून समरचा असतो. समरने मल्लिकाला रंगे हात पकडलेला असतं. समरला प्रचंड राग आलेला असतो. तो पूर्णपणे लालबुंद झालेला असतो. अत्यंत कठोर आवाजात तो बोलतो, मल्लिका काकू, अगं हे काय करायला निघाली होतीस तू? स्वानंदीने एवढ्या कष्टाने देवासाठी बनवलेला प्रसाद तू खराब करायला निघाली होतीस? अगं लाज कशी काय वाटली नाही तुला? समरचा आवाज इतका मोठा आणि भयंकर असतो की संपूर्ण राजवाडा जागा होतो. आजी, स्वानंदी, सुष्मिता, अंशू, घरातील सर्व मंडळी घाबरून आता धावत धावत किचनमध्ये येतात. लाईट्स लागतात. सर्वांसमोर मल्लिका गुन्हेगारासारखी उभी असते. सगळेजण किचनमध्ये गोळा होतात. समोरचं दृश्य पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आजी बोलते, समर, अरे काय झालं, का ओरडतोयस? तेव्हा समर बोलतो, आजी पहा, पाहायचे प्रताप, पहा या तुमच्या मोठ्या सुनेचे कारनामे. नागपंचमीच्या पवित्र दिवशी देवाच्या प्रसादात ही विषारी पावडर मिसळत होती. आता जर मी वेळेवरती येऊन हिला पकडलं नसतं ना, तर उद्या सगळ्या अन्नाची नासाडी झाली असती. आणि या सगळ्याचा दोष कोणाच्या माथी आला असता? माझ्या बायकोच्या माथी, माझ्या स्वानंदीवरती आला असता. स्वानंदी बोलते, काकू, मी तुम्हाला काही तासांपूर्वीच बजावलं होतं की माझे डोळे उघडे आहेत. पण तुमचा अहंकार इतका मोठा आहे की तुम्हाला वाटलं की तुम्ही मला सहज फसवू शकाल. सुष्मिताला माझ्याकडे पाठवून तुम्ही माहिती काढलीत. मला खाली पाडण्यासाठी तुम्ही देवाच्या बाबतीत हे सगळं कराल ना, खरंच मला वाटलं नव्हतं. मल्लिका सुद्धा नाटक करायला लागते आणि बोलते, नाही नाही, तसं खरंच काही नाही आहे, खरंच तसं काही नाही आहे. तेव्हा आजी बोलते, मल्लिका थांबव, तुझा हा नाटकीपणा आत्ताच्या आत्ता थांबव, कारण समरने माझ्या पिंट्याने तुला रंगे हात पकडलंय. अगं काल रात्री तू स्वतःहून स्वानंदीला हे सगळं समजावत होतीस. मला किती आनंद झाला होता माहिती आहे तुला, पण यामागचे तुझे मनसुबे मला खरंच माहिती नव्हते. सणासुदीच्या दिवशी असा नीच आणि कुटीर डाव खेळताना तुझे हात कसे काही थरथरले नाहीत? आज तू सिद्ध केलेस की तू या घरची सून नाहीस, तर या घराला लागलेलं एक कलंक आहेस. घराचं पावित्र्य भंग करणाऱ्या बाईला आता या घरामध्ये क्षणही राहण्याचा अधिकार नाहीये, लक्षात ठेव. नक्की आता पुढे काय होईल हे सगळं बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.